श्री स्वामी समर्थ सर्वांना. थांबा, पैसे आले का बघू कुणाचं. लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील. बघू. बाळ आमचं येणार 3:45ला. तोपर्यंत ही गोधडी घालून होती, म्हणून ही दुसरी गोधडी आता मी घालायला सुरुवात करत आहे. तुम्ही पाहू शकताय. आज जरा बहीण आली म्हणून मला आता बरं झालंय, नाही तर मला एकटीला घालावं लागतं, असं अंतरावं लागतं. मग खूप ताप होतो एकटी घालायला. ही साडी भरपूर मोठी आहे. असं व्यवस्थित हे करावं लागतं, नाही तर मग गोळा गोळा होत जातं. मी जवळजवळ कडगाव म्हणजे अशी कशी साडी आहे बघा. हा हो, नाही ही एक साईड आहे आणि ही एक आणि ही साईड. एक साईडला अशी आहे. आता ही कसली आहे, एम्ब्रॉयडरी वाली आहे साडी आहे, एम्ब्रॉयडरी वाली. हे बघा. पाऊस गेलाच. हं? मावशी तिकडं कुठे बाहेर. हं. पावसाळ्याच्या भक्ती तिकडं तोंड कर. मावशी मावशी लाजतात व्हिडिओ ते यायला. हं. माझं अरे माणसं त्यांनी बघूनच मग त्यांना आवडतात गावाकडचे व्हिडिओ. लोकांना, शहरातल्या लोकांना गावाकडचे व्हिडिओ व्हिडिओ आवडतात. आवडतात. आम्ही कोल्हापूरकर आहे. तेच की. हा, हे बघा पाहू शकता. मी एकटी सुद्धा असं घालू शकते. मी एकटीच घालते, कारण आज जरा बहिणाबाई आल्या त्याच्यामुळे मला जरा बरं पडलंय. आता शिकला तुम्ही एकट्या घालायला. हा, एकटे घालायला शिकले. तर कसं शेजारच्या बाईला मी बोलत होती, शेजारची बाई आता येतो मग येतो अशीच करत राहायची. मग ती आता ती येऊ शकणार नाही म्हणून मी एकटीच एका साईडला कुठलं तर कटिंग करून टाकायला बघतं, म्हणजे जास्त एक्स्ट्राचे झालेले ते आणतात. एक्स्ट्राचा भाग होतो ना थोडा. थोडा, कारण एक एक साडी लहान असते, एक मोठी असते, असं होतं. तिथं आतमध्ये जरा असं गोळा झालेला, ते असं गोळा होऊन चालत नाही ना. हे मला लगेच समजतं, कारण मी भरपूर वर्षापासून गोधड्या घालते ना, त्याच्यामुळे समजतं. हे दिसतं का, त्याचं आतमध्ये कापड गेलेलं, ही साडी गेलेली आहे. मला ते ब्लाऊजांचं कापड कटिंग करून सवय झाली, त्याच्या मला सारखं कापड असं म्हणण्याची सवय लागून गेली साडी. आता कसं ते ब्लाऊजांचं शिवायला आता नको वाटतं. गोधड्यांचा आता मला हात बसलेला आहे गोधड्या शिवून, कारण कडगावला जवळजवळ मी 50-60 गोधडी शिवून दिली आहे का. गावातल्यांची असते, निंगुडगे, सरोळी, कोवाड, पेदरेवाडी, भरपूर लांब लांब ठिकाणहून गोधड्या येतात मला शिवायला. ही बघा, ही कशी मोठी साडी आहे, पाहू शकता. त्या साईज पेक्षा नाही असं कसं असू शकेल बरं. असतं ना, असतं. हे दोन्ही एकातल्याच साड्या आहेत, हां एम्ब्रॉयडरी वाले. हे पण हे डिझाईन कसं होतं, एका साईडला आता हे प्लेन आहे असं, आणि हे जाड आहे. मग हे त्याच्याऐवजी दुसरी साडी नाही का घेत. आता त्यांनी पण कसं आता काय करणार, ठेवून म्हणतात. ही छान उबदार गोधडी होती साडींची, म्हणून हे त्यांना काय माहिती सुया मोडतात. हा, कस्टमरला ही पण साडी छोटीच वाटते थोडीशी. हा, असे छोट्या पण असतात साड्या. कापड टोपरा असतं ना हे साडीचा. हा, मावशी मावशी तुम्ही पण दिसणार का यूट्यूबला. किती झालं? 1 2 3 4 4 झाले. ही पण पाहू शकता, ही पण नवीच आहे. जरा साईजला तोकडी आहे, उंचीला अशी तोकडी पडते ना. दाखवतं कसं दाखवतं. दोरे सुद्धा काढलेले नाहीत. हे बघा, ही असं जरा अशी तोकडी पडते म्हणून ते उंच असले की पुरत नाही साडी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. जेवढी हाईटला तेवढी मी त्यांची हाईटला ठेवते. मस्त आहे बघा साडीला प्रिंट बघा कसल्या भारी दिसतात. त्याने खरं म्हटलं ही वर घालायला द्यायला पाहिजे होती, जरा पातळ आहे त्याच्यामुळे तिने आतमध्ये घाला बोलले. पण प्रिंट मस्त आहे. जाऊ देत, हे पण त्यांची पिस आहेत ना. ही ती एक लावायला ठेव.
एक एक लावायला किती झाल्या? 4 झाल्या ना? ही ठेवा लावायला. नाही, ती वर घालायला एक ती लावायला. ते पिसांचं काय होत नाहीत कडेनं लावायला, त्याच्यामुळे मी साडीचं कट करून लावते. आणि हे आहेत पीस, हे ब्लाऊज पीस असे आतमध्ये घालते. ओके. ही पण 6 साडीची का? 6 12 आणि ती लावायला एक ठेवली. आणि त्यांची ती स्टोनची आहे ती एक परत द्यायची त्यांना. हे असा एक क्लिअर झाला त्यांचा. झालं का? आता वरती हे धर. आता हे त्यांचं एक्स्ट्राचं झालेलं आहे कापड, मी त्याच्यामध्ये आतमध्ये कट करते. म्हणजे नंतर तुम्हाला असं दिसायला नको. साडीचे कलर मात्र भारी भारी आहेत सिंपल वाल्यामध्ये. हे पाहू शकताय तुम्ही, एक्स्ट्राचं कापड. कापड आहे. कुठून आल्यात साड्या? कस्टमरचे आहे. हे पाहू शकताय तुम्ही. हे कस्टमरचे. कमी पडलं ना एका साईडला, म्हणून मी हे इथं म्हणतात. ते कशाला वेस्ट घालवायचं, म्हणून त्यांचा राहिलेला कापड हा सुद्धा मी घालते. आणि त्यांनी ही वर घालण्यासाठी मला साडी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, पाहू शकता. गोळा करून टाकलं. घेते ती बाबा धर ना. अरे हे असं कसं झालं? आतमधलं ते छोटंच आहे, होते काढा. ओके. साड्या मात्र छान दिल्या तिने वर खाली असं घालण्यासाठी. नव्याच आहेत, नव्या दिलेल्या आहेत साड्या. हे मधला भाग जरासा ओढ. बघितल्याचा कशी टोपरी असते साडी. जसं कस्टमर काही पण घालायला दिलं, साड्या देतात, ओढण्या देतात, बेडशीट देतात, परत पलकरांचे कापड असतं ते पण देतात. जे काही देईल ते आपण घालून त्यांना गोदडी शिवून देतो. व्हिडिओ बघितलं की मावशी बाहेरच. मावशी व्हिडिओ बघितलं की मावशी बाहेरच. औषध याचं गोळा होऊ नये म्हणून व्यवस्थित असं. तर साड्या घालून किती घातल्या? वर खाली 2, आतमध्ये 2 2 4 6 साड्या झाल्या. आणि मध्ये मध्ये ब्लाऊज पीस ते घातले. राहिलेलं त्यांचा एक्स्ट्राचा कापड पण घातलाय मी. आता मी जास्त नाही कटिंग करणार. हे थोडंसं आहे ना, हे एक्स्ट्राचा कापड आलेला आहे ह्या साडीपेक्षा, एवढाच मी कटिंग करून टाकणार. कारण उंचीला ते ना कमी पडतं म्हणून मी जास्त भाग कटिंग करून टाकत नाही. तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथं मी काय तर ओझं वगैरे ठेवायला लागतं, 4 साईडला ठेवायला लागतं. मी अजिबात 4 साईडला काही ठेवलेलं नाही आहे. तरी पण माझी गोधडी इकडे तिकडे हालत नाही, काही नाही. मी तसंच असं हे करते. एकावर एक साडी असं हंतरून आता लाख भरायला मी चालू केलं. आणि आता मी हे लाख भरणार आहे. हे बघा असं. पाहू शकता असं असं पटपट. मी आता ह्या 2 गोधड्या घालून ठेवणार. पाहुणे आले त्याच्यामुळे मी आज काय गोधडी शिवायसाठी बसणार नाही मिशनीवर. मी फक्त आता हे 2 गोधड्या घालून ठेवणार आहे. आणि उद्या आता हे गोधड्या शिवलेले तुम्हाला दाखवते कसं शिवायचं ते. चालेल का? डन डन डन. ओके.
तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा मला. माझं काही गोधडी घालण्यात चुकत असलं तर सांगा. मी जवळजवळ 32 वर्ष झाली मी हे शिवणकाम करते. ती गोधड्या शिवण्याची मशीन आहे आणि ही पिको फॉल करण्याची मशीन आहे. ज्यावेळेस गोधड्या नसतील तर मी पिको फॉल करते. जास्त साड्या असं 10-12 साड्या ठेवते आणि मग पिको फॉल करायला चालू करते. आता हे मी लाट बघते. डू फास्ट, डू फास्ट. हे मी मापाची दोरे काढलेले होते. त्याच्या प्रास पण गोधडी ही 1 इंच ना चढ आहे. जशीच्या साड्या असतात ना लांबीला, तशी मी पूर्ण त्यांची साडी घालून गोधडी शिवून देते लांबीला. चालू आहे काय? येस. अशी घडी घालायची ही असं छान लय मोठी नाही. आज जरा खूप मला मदत झाली आहे साड्या हातरण्यासाठी. सुई दोरा होऊन देण्यात दिली. आता घडी पण करू लागल्या. आता शिवून पण देते का बघते. हा ती पण टेलरनी आहे, त्याच्यामुळे तिला पण माहिती आहे कशा गोधड्या शिवणीच्या, कशा गोधड्या घालायच्या. तिथं गोळा होते असं गोळा झाला तर इकडचा कापडा तिथं असं ओढायचा म्हणजे गोळा होत नाही. एवढा थांब थांब ना. हां तिथं गोळा घालायचा. थांब थांब गोळा झाला की गोळा होत जातं. असं मी व्यवस्थित बांधून ठेवते. तुला पण शिवायला शिकू का ग? शिकवते. तुझं म्हणजे तुझं पुढच्या आयुष्यासाठी तुला बरं पडत. स्वतः स्वतः जर शिवलं तर आपण घरची कामं करत करत हे आपण काम करू शकतो. समजलं का? तू पण आता कसं मिश्रण आहे त्याच्यामुळे तू जरा शिकलीस तरी पण चालतं. कारण आपल्या स्वतः तरी गोधड्या शिवू शकतेस. काय फाटलं तुटलं असलं तर ते पण शिवू शकतेस. हा बरं होईल शिकलीस तर. हे फायनली ही पण गोधडी झाली आहे. अशा तऱ्हेने हे 2 गोधड्या घालून इथं ठेवलेल्या आहेत. ओके. आता ही साडी आहे ती ही काट लावण्यासाठी ठेवते. ती पिशवी कुठे आहे त्यांची? चला आता मी फायनली 2 गोधड्या घालून ठेवलेल्या आहेत. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून पण सांगा मी कशा पद्धतीत गोधड्या घातलेल्या आहेत. मी माझ्या पद्धतीने घातले. तुमची जशी पद्धत असेल त्याला मला कमेंट करून सांगा. मग मला त्यात आणि काय सुधारणा करता येतील ते बघतोय तुमच्या पद्धतीनं. आणि कारण तुम्ही पण मला सांगितलं असता तर बरं होईल. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता हे पण मला सांगत जावा. चला बाय. शिवल्यानंतर आणि दाखवते तुम्हाला व्हिडिओ करून.